सर, सर्वपक्षीय बंजारा समाजाचे विचारमंथन बैठक अजून मेळावा झाला, तर या संदर्भामध्ये काय काय याच्यामध्ये मंथन करण्यात आलं, काय काय प्रतिक्रिया दिल्या समाजाने? बऱ्याच मागण्या करण्यात आल्या. हां, पत्रकार बंधूंनो, मी मला माझा परिचय करून देतो. हां, स्वतः श्रीराम जाधव, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जय सेवालाल बहुजन विकास पार्टी. आमचा आज इथे सकल गोर बंजारा समाज व जय सेवालाल बहुजन विकास पार्टीच्या वतीने विचारमंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या विषयावर ते विषयवार मुद्दे मांडण्यात आले होते. सामाजिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आम्ही कव्हर झाल्यात त्याच्यामध्ये. आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या वक्त्याची इथं भाषणे झाली आणि त्याबाबत सगळ्यांनी विचार मांडले. तर पहिला मुद्दा जो होता आमचा, बंजारा समाजाला एसटी या प्रवर्गात समावेश करण्यात यावे केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून. तर यामध्ये बाकीचे जे काही स्टेट्स आहेत आमच्या याच्यामध्ये, तेलंगणा आहे, आंध्र आहे, कर्नाटक आहे, या वेगळ्या राज्यामध्ये, बऱ्याचशा राज्यामध्ये, मॅक्झिमम भारतामध्ये जे काही राज्य आहेत स्टेट लेवलचे मध्ये बंजारा समाज हा या काही स्टेटमध्ये एसटीमध्ये आहे. जसं की आंध्रा आणि तेलंगणामध्ये एसटीमध्ये आहे, कर्नाटकमध्ये एससीमध्ये आहे. अशा बऱ्याचशा स्टेटमध्ये एससी आणि एसटीमध्ये हा प्रवर्ग मोडतो एसटीमध्ये, अनुसूचित जमातीमध्ये. तर आमची मागणी आहे की महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला, सर्व जो काही सकल बंजारा समाज आहे महाराष्ट्रामध्ये, या समाजास एसटी या प्रवर्गात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावं असं आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारना मागणी केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आमचे निवेदनं वगैरे राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर आणि बाकी सर्व खासदार, आमदार यांना आम्ही निवेदनं देत आहोत पार्टीच्या वतीनं. ते आम्ही सगळे निवेदन वगैरे केलेली आहेत आमची, आणि त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत. तर पुन्हा याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा असा आमचा होता की ओबीसी जो समाज आहे, सर्व ओबीसी समाज, जे की आपण 70% म्हणतो, मॅक्झिमम समाज आहे. पण ज्यावेळेस निवडणुका वगैरे होतात, त्या लोकसभाच्या किंवा विधानसभेच्या, हा समाज सगळा विखुरला जातो. त्याच्यामध्ये हा बंजारा समाज पण येतो. पण विखुरला गेल्यामुळे 70-75% समाज असूनही ओबीसी यांच्या जागा काहीच येत नाही. दुसरा समाज कुठला तरी निवडून येतो आणि त्याच्यावर ते मजा मारता येत असते. तसं एकजूट करण्यासाठी, ओबीसीला एकजूट करण्यासाठी याची जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे आणि याचं प्रबोधन व्हायला पाहिजे. ओबीसी, सर्व ओबीसीचं जे काही ओबीसी आहेत समाजामध्ये आपल्या प्रवर्ग, तो ओबीसी समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने सगळे एकत्र यायला पाहिजे हे लोक, आणि एकत्र आले तरच आपण 70% ओबीसी जे म्हणतो ते काहीतरी या निवडणुकामध्ये हे करतील, काहीतरी वेगळा क्रांती घडवून आणतील. ही क्रांती घडवून आणण्याकरता आम्ही आता स्टेट लेवलला किंवा मोठमोठे मोर्चे काढून त्याचं आम्ही प्रबोधन करणार आहोत, आणि ओबीसीचं आणि बाकी सर्व समाजाचं याच्यामध्ये. तुमच्या भटक्या विमुक्तमध्ये काही लोकांनी बोगस प्रमाणपत्र घेतलेले आहे, तर ते बोगस खूप झालेले आहे, त्याच्याबद्दल विशेषतः याच्यामध्ये आज विषय होता आमचा. ते काही राजपूत भामटा आहे, जो बोगस राजपूत भामटा आहे. मूळचा राजपूत भामटा खूप कमी लोक आहे, पण काय झालंय, राजपूत भामटा म्हणून सरकारी दरबारी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून, त्या महाराष्ट्राचे काही समाज कल्याण विभाग आहे, त्या सर्रास त्यांना रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, हा सर्टिफिकेट देतं, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळतात त्यांना. लाखोनी सर्टिफिकेट काढलेले. जसं आपल्या मराठा समाजामध्ये आता ओबीसी काहीतरी टाकलं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी, मराठ्याचं राजकारण आतापर्यंत मराठा समाजामध्ये ओबीसीच्या जीवावरच झालेलं आहे. ओबीसीचे काही 58 लाख इश्यू झालेत ओबीसी सर्टिफिकेट काही न करता, आणि तिथे सुप्रीम कोर्टामध्ये ते बरखास्त झालेलं आहे सगळं, ओबीसी मध्ये घेऊ नका म्हणून. तर यांच्या लेव्हलचं जे राजकारण आहे, हे राजकारण हे चालवतायत. हे सरकारी अधिकाऱ्यांना सांगतायत की इतके सर्टिफिकेट गेले, आमचं असं झालं तसं झालं. आणि अजूनही जरांगे पाटलाचं चालूच आहे की आम्हाला ओबीसी प्रवर्गातून घ्या. तर आमची मागणी राहणार आहे आजच्या याच्यामध्ये. आमच्या याचा पार्टीचा पण आहे, या सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने आहे
आणि आमच्या जय जवाहरलाल नेहरू पार्टीच्या वतीने मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेऊ नका. आणि ते जरांगे पाटलाची मागणी आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना 10-15% काय जे द्यायचे तुम्हाला वेगळा प्रवर करून वेगळा ताट करून त्यांना त्यांचं रिझर्वेशन द्या. सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि राज्य सरकारने याच्यामध्ये त्वरित हालचाली करून कारवाई करून त्यांना मराठ्यांना रिझर्वेशन मिळवून द्यायला पाहिजे. याच्यामध्ये आमचं कुठलंही दुमत राहणार नाही. बंजारा विकास पार्टीकडून जी समजा आता विधानसभा येणार आहे या पार्टीकडून काही उमेदवार उभे करणार आहे का? जय सेवालाल 70 ते 80 उमेदवार विधानसभेचे आम्ही स्वतः तिकीट देऊन त्यांना 70 ते 80 कॅन्डिडेट आम्ही उभे करणार आहोत विधानसभेला. जर युती झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे महाविकास आघाडीशी तर चांगलंच आहे. तुमची चर्चा चालू आहे त्यांच्या चालू आहे चर्चा चालू आहे. अजून ते आमचं फायनल झालेलं नाहीये. जसं प्रकाश आंबेडकरची चर्चा होते नंतर सगळं बिस्कटून जातं काम. अजून आमचं काही झालेलं नाहीये. आणि झाले तर आम्ही सांगोपांग चर्चा करून आम्हाला किती ते विधानसभेच्या जागा देतात याच्यावर ते डिपेंड राहणार आहे. तरी पण त्यांनी समजा आम्हाला नाही आम्ही जे सांगू समजा 5-25 लोकांचे आम्हाला द्या तिकीट तुमच्या ह्याच्यावर वेगळ्या राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं कोणत्या याच्यामध्ये काँग्रेस यांनी जर आम्हाला आमच्या मनासारख्या तिकीट वगैरे दिलं नाही. चळवळीची भूमिका आहे तुमची. मित्रपक्ष म्हणून आम्ही राहू त्यांच्यासोबत पण आमच्या मनासारखं ते काम व्हायला पाहिजे. आम्हाला त्यांनी समावेश करून घ्यायला पाहिजे तर ठीक आहे. नाहीतर आम्ही 70 ते 80 जागा या महाराष्ट्रात लढवणार आहोत आमच्या पक्षात. ठीक आहे. धन्यवाद.